जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. एक महत्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी. सावंतचा इशारा पाहूया सविस्तर बातमी. विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता. पोषक हवामानामुळे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी 2 दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी 11 सोलापूर, कोल्हापूर हजेरी लावल्यानंतर मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव तालुक्यात रात्री 9 वाजेच्या सुमारास सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष बागा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. पावसाला पोषक हवामानामुळे आजपासून तारीख 14 विदर्भात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे, तर उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राजस्थान आणि परिसरावर आज तारीख 14 कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. राजस्थान आणि परिसरावर आज 14 तारीख कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे, तर कर्नाटक किनारपट्टी आणि लगतच्या अरबी समुद्रात चक्रवात वाऱ्यांची स्थिती कायम असून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मालदीव बेटाकडून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बुधवारी सकाळपासून इतर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमान 15 अंशाच्या पुढे सरकले आहे. नागपूर येथे राज्यातील निचांकी 12 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात बाष्पाचा पुरवठा होत असल्याने आज 14 तारीख विदर्भात अकोला, अमरावती जिल्हा आणि परिसरात हलका पाऊस पडेल, तर शुक्रवारी विदर्भात अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांच्या हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशाराही हवामान विभागाने दिला आहे. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.